राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। आम्ही आव्हान करतो, लोक तिथे येतात आणि लोकांना माहिती आहे की हा मोर्चा अतिशय महत्त्वाचा आहे। लोकशाही आणि संविधान जर टिकवायचं असेल तर आजचा मोर्चा महाविकास आघाडीचा आणि मनसेचा अतिशय महत्त्वाचा मोर्चा आहे। इलेक्शन कमिशनला आम्ही टार्गेट केलं तर इलेक्शन कमिशन एक शब्द बोलत नाही। कोण बोलतं तर भाजप बोलतं। आज तो मुक मोर्चा बोलायला काहीच नाही ना, म्हणून तो मुक मोर्चा काढलेला आहे। म्हणजे त्यांनी संविधानाला मुक केलंय, लोकशाहीला मुक केलं आणि स्वतः आता मुक मोर्चात बसलेले आहेत। प्रदेश अध्यक्ष आहेत काँग्रेसचे सपकाळ साहेब, त्यांनी तिथं वक्तव्य केलं की आमचा पक्ष असणार आहे, पक्ष असेल तर काय वाईट आहे आणि सगळे आम्ही एकत्रित आहोत। आणि कधीकधी एक सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की जेव्हा उद्दिष्ट मोठं असतं आणि महत्त्वाचं असतं, म्हणजे लोकशाही टिकवणं उद्दिष्ट हे फार मोठं आहे आणि ते जर टार्गेट घेऊन आपण चाललो असो तर मग सगळं इलेक्शन सगळं बाजूला ठेवून एकत्रित येऊन त्या मोठ्या टार्गेटसाठी, नाही तर लोकशाही आणि संविधानासाठी आपल्याला एकत्रित यायला काहीच हरकत नाही। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आपण ऐकलं रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। या मोर्चा संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्याचसोबत आमचा मोर्चा हा मतदार यादीतील घोळा संदर्भात आहे आणि निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। मात्र निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर न मिळता भाजपच्या नेत्यांकडून या सगळ्या आरोपांवर उत्तर मिळत आहेत। त्याचं कारण काय असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला आहे।